नमस्कार, अविरत राजे बिरादार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। मी सौ गायत्री अमोल बिरादार। तर आत्ताच आपल्या लोकसभेचे जे लोकप्रतिनिधी आहेत, आपले खासदार, त्यांच्या पगारामध्ये 24% वाढ झालेली आहे। एकीकडे रस्त्यावर येणारा शेतमालाला भाव नाही म्हणून आपला शेतकरी बाप एकीकडे आंदोलन करतो आहे। आपला शेतकरी बाप आमची मालावरच्या निर्यात बंदी उठवा आणि मग त्यांचे डोळे फोडले जातात काय आणि त्यांच्यावर गोळ्या चालवल्या जातात काय। एकीकडे फासावर जाणारा आमचा शेतकरी बाप का तर आमच्या शेतमालाला भाव नाही, कर्जाचा डोंगर वाढलेला आहे आणि शेतीचा खर्च वाढलेला आहे म्हणून मुलीचे लग्न करायला सुद्धा घरामध्ये पैसे शिल्लक नाहीत आणि मग हा शेतकरी बाप शेवटी मुलांना शिक्षण करण्यासाठी पैसे नाहीत, घरामध्ये रोजीरोटी धकवण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक नाहीत। इतकं शेतकरी बापाचं होणारा आर्थिक शोषण आणि या सगळ्या गोष्टींना कंटाळून शेवटी मृत्यूला कंटाळणारा, आत्महत्या करणारा आपला शेतकरी बाप आपल्याला डोळ्यासमोर येत असेल। कारण का तर ह्या दोन गोष्टी आहेत, पूर्णपणे आपण विचार केला पाहिजे दोन्ही गोष्टी समोर घेत असताना। एकीकडे प्रचंड ऐश आरामामध्ये राहणारे आपले लोकप्रतिनिधी, ज्यांना कुठल्याच गोष्टीची कमी नाही, फक्त 15-16 दिवस प्रचारासाठी फिरले आणि तेवढी तकलीफ घेतली की पुढचे 5 वर्ष अत्यंत आरामदायी आणि सुखदायी सगळ्या गोष्टी मोफत दिल्या जातात। कधीही आपल्या शेतकरी बापांना शेतमालाच्या वस्तू मोफत दिल्या जात नाहीत, कधीही त्यांच्या ट्रॅक्टरचे हप्ते सरकारकडून आम्ही भरतो म्हणून अशी घोषणा केल्या जात नाही, कधीही त्यांना म्हणजे खत बियाणे योग्य वेळी उपलब्ध करून दिल्या जात नाही, मोफत तर दिल्याच जात नाहीत। नेहमीच त्यांनी म्हणजे शेतमालाचा भाव 100 वाढवला तर खताचे भाव 2000 वाढवले जातात। ह्या गोष्टी आपण विचार केला पाहिजे। एकीकडे आपले लोकप्रतिनिधी आहेत, विमान सेवा मोफत, त्यांना बस सेवा मोफत, त्यांना रेल्वे सेवा मोफत, त्यांना 1.5 लाख रुपये मोबाईलचं बिल दिलं जातं। आपल्या शेतकरी बापांना 1 मिनिटही मोफत एक्स्ट्राचा दिल्या जात नाही। मोबाईलमधले पैसे संपल्यानंतर 1 मिनिटसुद्धा जास्तीचा दिला जात नाही। तुमचं बिल रिचार्ज संपले आणि 1 मिनिट तुम्हाला देण्यात येणार आहे, असं आपल्या शेतकरी बापाला कधी देण्यात येत नाही। परंतु आपल्या लोकप्रतिनिधींना, आपल्या या खासदार साहेबांना 1.5 लाख रुपये बिल दिले जाते नुसत्या मोबाईलचं। यांनी ऑफिस यांचं संपर्क कार्यालय असतं आपल्या खासदार साहेबांचं, तर त्या संपर्क कार्यालयामध्ये आपले साहेब आपल्याला कधीच उपलब्ध नसतात, परंतु 60-60 हजार रुपयांपेक्षाही जास्त मासिक खर्च त्यांना ऑफिस चालवण्यासाठी दिलेला जातो। पीएनना वेगळ्या पगार दिल्या जातात आणि साहेबांना मानधन दिल्या जाते। ते मानधन तर इतक्या मोठ्या प्रमाणात असतं की आपण त्याचा विचारही करू शकत नाही। आपल्या 10 शेतकऱ्यांचं 20-20 हेक्टरमधलं उत्पन्न तर यांना एका दिवसाचा खर्च दिला जातो। बरं, एवढ्या मोठ्या प्रमाणावर लाखाच्या पार मानधन देऊनही काय म्हटलं जातं, बरं लाखाच्या पार आहे यांचं, 4-4 लाखांच्या घरामध्ये आणि त्याला मानधन म्हटलं जाते, पगार म्हणत नाही। पगार याच्यासाठी म्हणता येत नाही की लोकप्रतिनिधींना पगार द्यायचाच नसतो, कारण ते लोकांचे प्रतिनिधी असतात, पगार दिला जात असतो कर्मचाऱ्यांना। हे कर्मचारी नसतात, हे प्रतिनिधी असतात, म्हणून यांना मानधन म्हणतात। आणि मानधन म्हणल्यानंतर मानधन त्याला म्हणतात की जे मोठ्या प्रमाणात नसायला पाहिजे, तुटपुंज्या प्रमाणात सेवेचा बदला किंवा जाण्या येण्याचा खर्च म्हणून, रोजीरोटी भागवण्याचा खर्च म्हणून ज्याला दिला जातो त्याला मानधन म्हणतात। आता हे मानधन किती मोठ्या प्रमाणात असतं विचार करण्यासारखी गोष्ट आहे। रोजचा 2,500 रुपये खर्च रोजचाच दिला जातो। आता सगळं मानधन दिलं, मोबाईलचं बिल दिलं, विमान सेवा, रेल्वे सेवा, बस सेवा सगळं देऊनही, लाईट बिल सगळं देऊनही पुन्हा 2,500 खर्च कशासाठी वेगळा आणखी, म्हणजे काय काय दिल्या जाते। आणि हे सगळं असून सुद्धा आणखी 24% वाढ यांच्या पगारामध्ये, ही तर फार विचार करण्यासारखी गोष्ट आहे। शेतकरी निर्यात बंदी उठवा म्हणतो, नाही म्हणत। एकीकाळी आपला देश हा जास्तीत जास्त वस्तूंची निर्यात करत होता म्हणून शेतकरी राजा सुखी होता, परंतु आज शेतकरी राजाला इतकं कंगाल केल्या जात आहे। याचं कारण आहे एक गोष्ट इतक्या आरामात जगत आहे, एक घटक जो आहे, एक वर्ग प्रचंड आरामात जगत आहे, प्रचंड ऐश आराम करत आहे आणि प्रचंड पैसा उकळून स्वतःकडे घेत आहे आणि म्हणून शेतकरी बापाचं आर्थिक शोषण होत आहे। आणि म्हणून आपण म्हणतो की साखर कारखानदार हे यांच्यापैकीच आहेत, यांना प्रचंड मोठ्या प्रमाणावर कारखानदारीची प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा होत असतो। आणि आपण जर बघितलं तर अनेक कवींनी, अनेक लेखकांनी वर्णन केलेलं आहे की इकडे डब्यात साखर लागती या गोड, तिकडे माझ्या बापाच्या अंगाला फोड। इथे कारखानदार तुम्ही असले आणि तुम्हाला आपला शेतकरी बाप हा तिथे अंगाला फोड येईपर्यंत उसाला पाणी देतो, परंतु यांना साखर पुरवतो, यांचं तोंड गोड करतो, उभ्या विश्वाचं तोंड गोड करणारा आमचा शेतकरी बाप। पण त्याच्या शेतमालाचा भाव 1 रुपयानेही जास्त वाढ
वाढवण्यासाठी आपल्या देशामध्ये बजेट उपलब्ध नाही. तुटपुंज बजेट दाखवल्या जातं आणि इकडे काट्याकुट्याचा रस्ता तुडवत तो शेतामध्ये जात असतो. त्याला पावसाची, विजांची, वाऱ्यांची, कशाची भीती नाही. यांना प्रचंड सुखसोयीचे बंगले उपलब्ध केलेले असतात. म्हणजे वीजसुद्धा घाबरते यांच्या घरावर पडायला, पक्षीसुद्धा घाबरतात यांच्या बंगल्याहून जायला. इतकं म्हणजे इतक्या चांगल्या सुखसुविधा यांना असतात. पण का अशी या देशाची अवस्था आहे की जो विश्वाचं भरणपोषण करतो त्याच्या शेतमालामध्ये 1 रुपयाही भाववाढ करण्यात येऊ नये. दरवर्षी यांच्या पगारामध्ये भाववाढ केल्या जातात, वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये भाववाढ केल्या जातात, परंतु जो जगाला भरणपोषण करतो, जगाला अन्न पुरवतो, त्याच्या शेतमालामध्ये 1 रुपयानेही भाववाढ करण्यात येऊ नये. हे किती मोठं दुर्दैव आहे हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे. एकीकडे याच शेतकरी बापाचा अपमान करणारे आपले मंत्री आणि एकीकडे या मंत्र्यांना जगवणारा आपला शेतकरी बाप. पण हा कुणालाच आठवत नाही का? ह्या लोकप्रतिनिधींना तिथे आठवत नाही. आता हा खासदारांचा पगार वाढ करण्यात आला म्हणजे याच्यामध्ये सगळ्या पक्षांचे खासदार आले, विशिष्ट एका पक्षाच्या खासदारांचा पगार वाढ करण्यात आलेला नाही. पण अशा वेळेस एकही खासदार विरोध करत नाही. हे दुर्दैव आहे की आम्हाला एवढ्या सुखसुविधा आहेतच, आधीच आम्हाला 4-4 लाखांच्या घरात दर महिन्याला दिलेच जातात मानधन, तर आता कशाला 24% वाढ करता? काय गरज आहे? एकही लोकप्रतिनिधी, एकाही पक्षाचा लोकप्रतिनिधी, एकही पक्षाचा लोकसभा सदस्य त्या ठिकाणी उभा राहत नाही आणि विरोध करत नाही या गोष्टीला. हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आपल्या देशाचं. कारण काय करायच्यात एवढ्या सुखसुविधा? इकडे जर शेतकरी बाप असाच लटकत राहिला फासाला, झाडाला, तर एक दिवस काय पैसे उकळून खाणार आहेत का? 24% वाढ केली म्हणजे काय लय मोठी गोष्ट केली, फार मोठा तीर कमान मारले असं नाही आहे. ज्या दिवशी तुम्ही शेतकऱ्यांना सुखी जगू देसाल त्या दिवशी तुम्ही मोठं काम केलं आहे. कारण शेतकरी जर पिकवत असाल तरच तुम्ही जगू शकतात. कॅन्टीनमध्ये येणारं ताट विधिमंडळातलं आणि लोकसभेतलं जेव्हा तुमची मीटिंग संपते, अधिवेशन संपतं आणि जेव्हा तुम्ही कॅन्टीनकडे जाता त्या ठिकाणी ते तुमच्या समोर टेबलवरती येणारं अन्नाचं ताट, जो अन्नाचा घास घेता, तो घास हा शेतकरी बाप कमावतो, हे लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी प्रत्येक वेळेस तुम्ही हाच शब्द मांडत जा की आमचा पगार वाढवण्यापेक्षा शेतकरी बापाच्या शेतमालाचा 1 रुपयानं कावानं भाव वाढवा. आणि ज्यावेळेस शेतकरी बापाचा 100 रुपयानं भाव वाढवला जातो तेव्हा किती प्रचंड महागाई आणल्या जाते त्यांच्या वस्तूंवरती. आपण विचार केला पाहिजे, याचं कुठेतरी बॅलन्स केलं पाहिजे, कुठेतरी ह्या गोष्टी नियंत्रणात आणल्या पाहिजे, याच्यावर विचार विनिमय झाला पाहिजे कुठेतरी पार्लमेंटमध्ये आणि विधिमंडळात सुद्धा. पण ह्या गोष्टीवर काहीच केल्या जात नाही आणि असे नको त्या गोष्टी प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढवल्या जातात. हे दुर्दैव आहे. आज खासदारांना काही गरज नाही, 1 रुपया जरी नाही वाढवण्यात आला तरी आहे त्याच्यात सुद्धा ते प्रचंड सुखी आहेत. कारण का? तर त्यावरून अनेक योजना त्यांना दिल्या जातात, त्या योजनात अनेक पर्सेंटेज असतात, प्रचंड मोठ्या प्रमाणावर फंड असतात, त्यांच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी सुद्धा त्या योजनेतून करोडपती होताना आपल्याला दिसत आहे. तर खासदार काय असतील मग विचार करा. पण जो रस्त्यावरती आहे आज, जो फासाला लटकत आहे आज कर्जाला कंटाळून, एकतर त्याच्याकडे थोडंसं लक्ष देणे गरजेचं आहे. हा विचार पार्लमेंटमध्ये झाला पाहिजे, भारतीय पार्लमेंटमध्ये झाला पाहिजे आणि भारतीय लोकसभा सदस्य म्हणून त्या ठिकाणी विचार मांडले पाहिजे, बोललं पाहिजे. जय हिंद, जय भारत.